अनेक गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेकरता तिकीट दिल्यानं पुण्यातली निवडणूक चर्चेत आली आहे. अशातच पुणे बँक घोटाळ्यात आरोपी असलेले अनिल भोसले यांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपने अनिल भोसलेंच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतले सुमारे 436 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी काहीच दिवसांपूर्वी अनिल भोसलेंना अटक झालेली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घातली आहे. असं असतानाही ते पत्नीचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. उमेदवार रेश्मा भोसलेंच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केली. अनिल भोसले निवडणुकीत यश मिळावं यासाठी मांत्रिकांचा वापर करतायत असाही आरोप विरोधी उमेदवारांनी केलेला आहे. तर ही निवडणूक आता चर्चेत आलेली आहे. अनिल भोसले यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत आणि भाजपकडनं पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच मांत्रिकाचा देखील या निवडणुकीत वापर केल्याची चर्चा आहे. ॲक्च्युली प्रचाराला आलेच नव्हते. ते मुळातच त्यांचे जे लहानपणाचे मित्र आहेत रसाळ शेठ, त्यांच्या पत्नीचं निधन झालं. ते निधन झाल्यामुळे त्यांचा अंत्यदर्शन घ्यायला त्या दिवशी ते आले होते आणि दर्शन घेऊन ते पुन्हा घरी गेले. त्यांची स्वतःचीच तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते काय बाहेर पडत नाही आहेत. माझे जेवढे विरोधक होते ते सगळे एकत्र येऊन मला एकटीला टार्गेट करतात. त्यामुळे त्यांनी पुन्हा हेच काहीतरी साधन, काहीतरी कारण काढून मला पुन्हा त्यांनी टार्गेट करायचं ठरवलं आणि त्यामुळे ते विविध काहीतरी गोष्टी काढतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.